हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर्स मध्ये आपण 12th केमिस्ट्रीचा चॅप्टर नंबर 1 स्टार्ट करणार आहोत. बघा, 12th केमिस्ट्रीचा चॅप्टर नंबर 1 आपण स्टार्ट करणार आहोत. हा जो लेसन आहे तुमचा हा एनसीईआरटी मध्ये नाहीये, हा तुम्हाला नीट किंवा जेई साठी नाहीये. यातले काही कन्सेप्ट तुम्हाला नीट आणि जेई साठी बिलकुल लागणार आहेत, बट जे आल्यानंतर मी तुम्हाला सांगेल की कोणत्या टॉपिकवरून क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. बाकी डिटेल्स मध्ये नाही, बट लेसन तुम्ही समजून घ्या कारण बोर्डची एक्झाम तुम्हाला द्यायची आहे. ओके, हा जर चॅप्टर तुम्हाला सांगायचं झालं सॉलिड स्टेट, नावच कसलंय सॉलिड. कसं नाव आहे सॉलिड. आपण काय म्हणतो, एखादी गोष्ट आपल्याला आवडते का आपण काय म्हणतो, काय सॉलिड आहे यार. वैसा हे लेसन भी कैसा है, बहुत सॉलिड आहे. आणि हे जर चॅप्टर तुम्हाला समजला सॉलिड चॅप्टर, तर तुम्हाला सगळी केमिस्ट्री सॉलिड वाटेल. आणि तुम्हाला जर सॉलिड केमिस्ट्री शिकायची असतील तर मी नक्कीच सांगेल माझे सगळे ऑनलाईनचे लेक्चर बघा. ठीक आहे, तुम्हाला केमिस्ट्री व्यवस्थित समजेल. हा, बिलकुल काळजी करू नका. ओके, बर, सॉलिड स्टेट. आता हा जो सॉलिड स्टेट हा जो टॉपिक आहे, तर मला एक सांगा, सॉलिड जी आहे ही काय तुमची स्टेट ऑफ मॅटर. सॉलिड काय रे बाळांनो तुमचा स्टेट ऑफ मॅटर. इकडे बारकाईने लक्ष द्या सर्वांनी. मला एक सांगा, मॅटरच्या किती स्टेट असतात बाळांनो? 3 स्टेट ऑफ मॅटर. ओके, तुमच्या किती स्टेट असतात? स्टेट ऑफ मॅटर. मॅटरच्या किती स्टेट असतात बाळांनो? 3 स्टेट असतात. कोणत्या 3 स्टेट असतात बोला? सॉलिड, लिक्विड, अजून बाळांनो गॅस. काय असते बाळांनो? गॅस. राईट. ओके, तर बाळांनो आपल्याला 12th मध्ये जी आपल्याला शिकायची आहे ती आहे फक्त मॅटरची तुमची कोणती स्टेट? सॉलिड स्टेट. आपण हे डिटेल्स मध्ये लेक्चर घेणार आहेत. ओके, हा चॅप्टर तुमचा कम से कम 4 ते 5 दिवस चालेल. याच्यामध्ये नीट, सीईटी, जेई ला जे जे क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन मी सांगेल, त्याचबरोबर बोर्डला येणारे प्रश्न सुद्धा सांगणार आहे. ठीक आहे. ओके, तर यातली जी स्टेट आहे मॅटरची, ह्या 3 स्टेट ऑफ मॅटर असतात. त्यातली कोणती स्टेट आपण शिकणार आहे? सॉलिड स्टेट आपण शिकणार आहोत. राईट. ओके, आता सगळ्यात पहिले तर मला हे सांगा की व्हॉट इज मॅटर. मॅटर काय आहे ज्याच्या आपण स्टेट बनवल्यात. आता मॅटर शब्द ऐकला रे, ऐकला की तुमच्या डोक्यात एकच येतं, शाळातला मॅटर, कॉलेज मधला मॅटर, चौकातला मॅटर, घरातले मॅटर. अरे बाळांनो, ते मॅटर बद्दल बोलतच नाहीये. मॅटर म्हणजे एखादा सबस्टन्स किंवा वस्तू किंवा एखादा मराठीमध्ये शुद्ध त्याला शब्द आहे पदार्थ, त्याला काय म्हणतात? मॅटर. तर तुम्हाला 11th सायन्स मध्ये चॅप्टर लेसन नंबर 1 तुम्हाला टाइप्स ऑफ मॅटर असा एक टॉपिक होता. ती डेफिनेशन लर्न आहे तुमच्या, आहे की नाही? नाहीये, आहे ना सर? आमच्या लर्न नाहीये. ओके, काय प्रॉब्लेम्स नाही. हा, नीट सांगा व्हॉट इज मॅटर. मॅटर काय आहे पोरांनो? बघा इकडे बघा, एनिथिंग हॅज मास अँड ऑक्युपाइड स्पेस इज नोन ॲज मॅटर. मॅटर कशाला म्हणायचं? मॅटर कशाला म्हणायचं बाळांनो? एनिथिंग म्हणजे काहीही. काहीही. मग तुमची बेंच असेल, तुम्ही असताल, तुम्ही सुद्धा मॅटर आहेत. तुम्ही मॅटर करता तो भाग वेगळा आहे, बट तुम्ही पण एक मॅटर आहेत. ठीक आहे, एक लक्ष द्या. एनिथिंग हॅज मास अँड ऑक्युपाइड स्पेस. एनिथिंग हॅज मास अँड ऑक्युपाइड स्पेस इज नोन ॲज मॅटर. त्याला आपण काय म्हणतो बाळांनो? मॅटर असे म्हणत असतो. अशी कोणतीही गोष्ट जिला बाळांनो वस्तुमान आहे म्हणजेच वजन आहे आणि तिला जागा लागते त्याला आपण मॅटर म्हणतो. काय म्हणतो? मॅटर. ओके, मॅटरचे मेनली 2 टाइप्स असतात. एक असतो मॅटर्स, एक असतो नॉन मॅटर्स. ठीक आहे, तर मग मॅटर्स मध्ये कोण कोण येते एक्झाम्पल? तर मॅटर मध्ये खूप सारे एक्झाम्पल येऊ शकतात आणि ते तुम्हाला माहिती आहे ना. बघा बाळांनो, मॅटर म्हणजे कोण? एक्झाम्पल काय काय लिहू शकतो आपण मॅटरचे एक्झाम्पल? बेंच. सगळ्यात पहिले तर तुम्ही स्वतः पण एक मॅटर आहेत. मला एक सांगा, तुम्हाला बसण्यासाठी जागा लागते की नाही? लागते, बरोबर. तुम्हाला वस्तुमान आहे की नाही? आहे. तर तुम्ही सुद्धा एक मॅटरचं एक्झाम्पल आहात. त्याचबरोबर तुमच्या समोर बाळांनो एवढ्या खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत. बेंच, चेअर, टेबल, पेन, बुक, नोटबुक, हे सर्व काही काय आहेत बाळांनो? तुमचे मॅटर आहेत, बरोबर. ओके, तर मॅटरचे एक्झाम्पल तुम्ही खूप सारे सांगू शकतात, बट माझा सिंपलचा क्वेश्चन असतो नेहमी, नॉन मॅटर काय आहे बाळांनो? मॅटरचे एक्झाम्पल तर सगळ्यांना कळेच, पण नॉन मॅटर काय असतं असा माझा क्वेश्चन आहे. तर नॉन मॅटर्स मध्ये कोण येतं? नाही, इयर मॅटर मध्ये तुमची इयर मॅटर मध्ये येते
हे जरी तुमचा कोणी सांगितलं असेल तुम्हाला, तर मी सांगतो इयर तुमची मॅटर्स मध्ये येते. ठीक आहे, कारण तिला जर आपण एखाद्या गोष्टीमध्ये फील केलं, भरलं, तर तिला सुद्धा वजन आहे, हे लक्षात ठेवा. इयर सुद्धा तुमची मॅटर्स मध्ये येते. आता तिला सुद्धा जागा लागते. मला एखादी सांगा, तुमचा एखादा कपडा वगैरे तुम्ही वाळत घातला आणि जोरात हवा आली तर कपडे उडून जातात, म्हणजे इयरला सुद्धा प्रेशर आहे. राईट, ओके. आता मला एक सांगा, नॉन मॅटर. काय बाळांनो, नॉन मॅटर. आता इकडे बघा 2 मिनिटासाठी, सॉरी फॉर यू, इथंच वरती घेऊयात म्हणजे जेणेकरून तुम्हाला चांगलं समजेल. ओके, आता इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आता नॉन मॅटरचे एक्झाम्पल बघा. तुम्ही 11 शिकलात, बट तुम्हाला नॉन मॅटरचे एक्झाम्पल अजूनही माहित नाहीयेत, हे लक्षात ठेवा सर्वांनी. आता बघा नॉन मॅटरचे एक्झाम्पल कोण कोण येतात, तर बघा मला एक सांगा, मी काय सांगितलं की मॅटरला जागा लागते. काय सांगितलं, मॅटरला जागा लागते आणि नॉन मॅटरला जागा लागत नाही. याचा अर्थ असाच ना, याच्या अपोजिट अशा गोष्टी की ज्यांना वजनही नसतं आणि जागाही लागत नाही, म्हणजेच कोण असणार आहे तुमचं बाळांनो, नॉन मॅटर. कोण असणार आहे, नॉन मॅटर. बरोबर, ओके. मग सगळ्यात माझा प्रश्न असा आहे पहिला, की अशा कोणत्या गोष्टी आहेत किंवा कोणते एक्झाम्पल आहेत की ज्यांना जागा लागत नाही. तर सिंपल आहे बाळांनो, सगळ्यात पहिले सांगू तुम्हाला, साऊंड. काय, साऊंड हा तुमचा नॉन मॅटर आहे. काय बाळांनो, जे मी बोलतोय बघा, माझा जो आवाज आहे, ह्या आवाजाला जागा लागते का? मी म्हणलो का, ए पट्ट्यांनो काय करता रे, असं जोरात बोलल्यास होतं का? रूमची साईज वाढते का? नाही. मी म्हणलो, ए पोरांनो काय करता रे, काय होतोय का बदल? म्हणजे माझ्या आवाजाला काय पेचची गरज आहे का, जागेची गरज आहे का? नाही. तर याचा अर्थ जे तुमचा साऊंड असतो बाळांनो, याला नेहमी लक्षात ठेवा, याला नेहमी लक्षात ठेवा, याला जागा लागत नाही किंवा हे जागेला ऑक्युपाय करत नाही. ओके, त्याच्यामुळे तुमच्या नॉन मॅटरचं एक्झाम्पल काय आहे, साऊंड. त्याच्यानंतर दुसरं मला एक सांगा, हीट. हीट, आता आपल्याला गरम व्हायला लागलं तर त्याला जागा लागते का? असं होतं का आपल्याला गरम व्हायला लागलं तर आपल्या शरीराचं वजन वाढतं? असं वजन बिजन वाढतं का तुम्हाला खूप गरमी व्हायला लागल्यावर? नाही होत ना, का वाढतं? वजन बिजन वाढतं तुमचं? नाही वाढत ना, बिलकुल नाही ना. ओके, ठीक आहे. मग लक्षात ठेवा, हीटला सुद्धा जागा लागत नाही. अजून एक सॉलिड एक्झाम्पल बघा पोरांनो, जे आहे लाईट. कोणते बाळांनो, लाईट. लाईटला जागा लागत नाही. मला एक सांगा, ज्या वायर मधून लाईट जाते ती वायर हे मॅटर आहे. वायर काय तुमचं, मॅटर आहे. वायर काय आहे, मॅटर आहे. बट त्याच्यामधून पास होणारा करंट हा तुमचा काय आहे बाळांनो, नॉन मॅटर आहे. काय बाळांनो, नॉन मॅटर आहे. असं होतं का, फॉर एक्झाम्पल तुमची एक अशी छोटीशी वायर आहे आणि याच्यामधून तुम्ही 10 व्होल्ट काय केलंय बाळांनो, करंट पास केला, तर असं होतं का की वायर छोटी होते, आणि तुम्ही याच्यात 100 व्होल्ट पास केला की वायर मोठी होते? असं काही होतं का? नाही. एक वेळेस त्या वायरची कॅपॅसिटी जर कमी व्होल्टची असेल आणि त्याच्यात जर जास्त व्होल्टचा तुम्ही करंट सोडला तर मे बी ती वायर जळू शकते, पण त्या वायरची साईज वाढणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजेच तुमच्या लाईट, साऊंड आणि हीट ह्या तिघांनाही जागेची गरज पडत नाही, आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो बाळांनो, नॉन मॅटर्स. ठीक आहे. आणि आजकाल काही स्टँडर्ड एक्झाम्पल आलेत आहे ना, एआय मुळे स्टँडर्ड एक्झाम्पल बघायला मिळतात. मुलं म्हणतात सर नॉन मॅटर म्हणजे इमोशनल, फिलिंग्स, क्या 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 क्या. ठीक आहे, पण बाळांनो तसलं काही लिहू नका, इमोशन आणि फिलिंग्स असं एक्झाम्पल काही नॉन मॅटर मध्ये लिहू नका. तुम्हाला हात जोडून विनंती आहे. ठीक आहे, असं कोणत्याही बुक्स मध्ये लिहिलेलं नाहीये. ते गुगलमध्ये दाखवत असतील, ते मलाही माहित नाही, मी बघितलं नाही. बट मुलं सांगतात की सर नॉन मॅटर मध्ये त्या गोष्टी सुद्धा येतात, बट त्या गोष्टी येत नाहीत, हे लक्षात ठेवा. 3 एक्झाम्पल तुम्ही काय करा, नॉन मॅटरचे द्या. हा, माझं तुम्हाला चांगल्या प्रकारे मॅटर्स आणि नॉन मॅटर कळालेलं आहे. ठीक आहे, मॅटर कमी करा 12वी मध्ये आणि अभ्यास करा, माझं एवढंच म्हणणं आहे. ठीक आहे, दुसरं काहीच नाही, मी दुसरं काही सांगणार नाही. फक्त आणि फक्त काय करा, अभ्यास करा, व्यवस्थित अभ्यास करा. ज्या अडचणी येतील ते आम्हाला विचारा, ज्या डाऊट असतील ते डाऊट आम्हाला विचारा, असू नका रे. हा, मजा येते पोरांना. बर, असो. आता आपण बघणार आहोत एक तुमचा सुंदरसा टॉपिक. मॅटरचे बघा 3 टाईप होते. एक होता सॉलिड, काय होता रे, सॉलिड. एक काय होता बाळांनो, लिक्विड. आणि एक काय होता बाळांनो, तुमचा गॅस. तर आय थिंक एक लक्ष द्या, आपण तुमच्या स्टेट ऑफ मॅटर नावाच्या टॉपिक्स मध्ये बऱ्यापैकी हा टॉपिक कव्हर केलेला आहे. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे लॉ शिकलात. कशाचे लॉ शिकलात, गॅसेसचे लॉ. आणि म्हणून ह्या गॅसेसच्या लॉचा परत आपल्याला टॉपिक शिकायला आता 12वीत नाही. समजलं? ओके. त्यानंतर बाळांनो ह्या लिक्विडचाही बऱ्यापैकी पार्ट आपण आता 12th मध्ये पण बघणार आहे, सोल्युशन नावाच्या चॅप्टर मध्ये, आणि काही पार्ट आपण 11th मध्ये सुद्धा कव्हर केलेला आहे. त्याच्यामुळे आता 12th मध्ये याचा सुद्धा पार्ट जास्त नाही. बट 11th मध्ये आपण सॉलिड या शब्दाला जास्त शिकलेलो नाहीयेत, आणि म्हणून 12th मध्ये सॉलिड स्टेट नावाने आपले एक स्पेशल त्यांनी चॅप्टर दिलाय, जो आपण आज स्टार्ट केलेला आहे. समजलं सगळ्यांना? ओके.
हा चॅप्टरचं महत्व काय ते सांगतो. 3 क्वेश्चन तुम्हाला सीईटी मध्ये येऊ शकतात, जास्तीत जास्त 3 क्वेश्चन्स, आणि तुमच्या बोर्ड पेपरला सुद्धा 3 ते 4 मार्काला हा चॅप्टर तुम्हाला बघायला मिळतो. आणि हा चॅप्टर एवढा सोपा आहे पोरांनो, तुम्हाला एवढी मजा येईल शिकताना, याला एकदम सोपा चॅप्टर आहे. आणि हा जो चॅप्टर आहे सॉलिड स्टेट, हा थोडा फिजिकल केमिस्ट्रीचा चॅप्टर असल्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला न्यूमेरिकल सुद्धा बघायला मिळतात, आणि याच्यामधले न्यूमेरिकलच्या व्हॅल्यू थोड्या डिफिकल्ट आहेत. तर तुम्ही छोटे छोटे आहेत ना, तर तुम्हाला ते खूपच अवघड वाटतं, बट घाबरायची गरज नाहीये, मी तुमच्या सोबत आहे. जिथे जिथे तुम्हाला अडचण येतील तिथे तिथे फक्त सोमनाथ सरला आठवा, सोमनाथ सरचे लेक्चर बघा, तुम्हाला सगळं येऊन जाईल, काळजीच करू नका तुम्ही. ठीक आहे, समजलं? ओके. आता बघा बाळांनो, आपण जाऊया इंट्रोडक्शन पार्ट कडे. बघा सॉलिड स्टेट. आता सॉलिड स्टेट म्हणजे काय असतं, सगळ्यात पहिलं सॉलिड स्टेट काय असते बघा. सॉलिड मध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, सॉलिड स्टेट म्हणलं की असे सॉलिड स्टेट मध्ये एक्झाम्पल येतात ज्यांना डेफिनाइट शेप असतो आणि डेफिनाइट व्हॉल्यूम असते किंवा डेफिनाइट मास असतं. सगळ्यात पहिले तर सॉलिडचा अर्थ काय होतो ते बघा. सॉलिडचा अर्थ होतो का एनिथिंग हॅव द डेफिनाइट शेप. काय बाळांनो, डेफिनाइट शेप अँड व्हॉल्यूम किंवा मास. डेफिनाइट व्हॉल्यूम किंवा तुम्ही इथं मास वर्ड यूज केला तरी सुद्धा चालेल, काय प्रॉब्लेम नाहीये. बघा बाळांनो, हे माझ्या हातात एक काय बाळांनो, तर हा रिमोट आहे. काय बाळांनो, रिमोट आहे, सगळ्यांना माहिती आहे. हा रिमोट सॉलिड स्टेट मध्ये, कोणत्या स्टेट मध्ये, सॉलिड स्टेट मध्ये आहे. तर याला एक स्पेसिफिक आकार आहे की नाही, सुंदरसा. बघा बरं किती सुंदरसा आकार आहे, राईट. म्हणजे तुमचे जेवढे पण सॉलिडचे एक्झाम्पल असतील, ठीक आहे, जेवढे पण असतील, हे तर रिमोटचं एक्झाम्पल मी जस्ट सांगितलं. माझा चष्मा पण सॉलिड आहे यार, ठीक आहे. नाही, चष्मा सॉलिडच आहे, तो भारीच आहे, त्याचा वाद नाही, बट तो आहे पण कोणत्या स्टेट मध्ये, सॉलिड स्टेट मध्ये, म्हणून त्याला सुंदरसा आकार आहे की नाही. ओके, बरोबर. ओके, आता बघा बाळांनो, याचा अर्थ, सॉलिडचा अर्थ होतो डेफिनाइट शेप. काय अर्थ होतो, डेफिनाइट शेप. आणि व्हॉल्यूम, व्हॉल्यूम म्हणजेच वजन. आता या रिमोटला वजन आहे का नाही, काय कवायना आहे, त्याच बरोबर. आता मला एक सांगा, हे झालं तुमच्या सॉलिड स्टेट. आता लिक्विड मध्ये ना 2 मिनिटासाठी सांगतो. आता याच्याबद्दल मला जास्त बोलायचं नाही लिक्विड बद्दल, बट एक लक्ष द्या. लिक्विड मध्ये नेहमी लक्षात ठेवायचं डेफिनाइट व्हॉल्यूम असते. काय असते बाळांनो, इकडे बघा, लिक्विड बद्दल सांगतो. डेफिनाइट व्हॉल्यूम असते. काय डेफिनाइट असतं, व्हॉल्यूम. ठीक आहे, व्हॉल्यूम डेफिनाइट असतं, बट नो शेप. परंतु त्याला शेप नसतो, बट नो शेप. तुम्हाला एक सांगा, पाण्याला आकार असतो का, नाही. त्याला ज्यामध्ये टाकलं, ज्या कंटेनर मध्ये टाकलं त्या कंटेनरचा आकार येतो. याचा अर्थ लिक्विडला व्हॉल्यूम असते बट शेप नसतो. ओके, गॅसला दोन्ही नसतं. जे तुमचे गॅस आहे ना बाळांनो, याला दोन्ही नसतं. गॅसला दोन्ही नसतं. गॅसला शेपही नसतो. गॅसला शेप असतो का, हा, शेप असतो का, नसतो. गॅसला शेपही नसतो आणि व्हॉल्यूमही नसते. ठीक आहे, हे बघा, हे धूर आहे, धूर आहे. हे बघा, मी माचीस काडी काढतोय. ही माचीस काडी लक्षात ठेवा, इथं माचीसचा गुल आहे. या माचीस काडीला पेटवलं की असं जाळ असा तयार होऊन इथून असं दूर 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 निघतो, राईट. तर धुराला आकार असतो का रे, नाही, है ना, धुराला आकार नसतो, बरोबर. ओके, तर तुमच्या गॅसमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, गॅसला शेपही नसतो, नॉट हॅव डेफिनाइट शेप अँड व्हॉल्यूम, म्हणजेच तुमचा गॅस, बरोबर. डेफिनाइट व्हॉल्यूम बट नॉट डेफिनाइट शेप इज नोन ॲज लिक्विड, बरोबर. आणि डेफिनाइट शेप आणि डेफिनाइट व्हॉल्यूम इज नोन ॲज सॉलिड. आणि मग हा चॅप्टर आपण शिकणार आहेत सॉलिड स्टेट. काय टेन्शन कोणला नाही. हे होतं सॉलिड नावाच्या एक्झाम्पल म्हणजेच इंट्रोडक्शन पार्ट. आता आपण सॉलिडचे जे मेन 2 टाईप आहेत त्या टाईप कडे आपण जाणार आहोत. सॉलिडचे 2 महत्त्वाचे टाईप बाळांनो, एक असतो क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरा असतो अमॉर्फस सॉलिड. या टॉपिक कडे जाण्याच्या अगोदर एक लक्षात ठेवा, क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजेच असा क्रिस्टल सारखा. क्रिस्टल फॉर्म माहिती सगळ्यांना, चरबट नाही माहिती. मीठ कसं असतं आपलं, बारीक मीठ क्रिस्टल फॉर्म मध्ये असतं. साखर कशी असते, क्रिस्टल फॉर्म मध्ये असते, बरोबर. ओके, तर हे आहे तुमचे क्रिस्टलाइन सॉलिड. आणि दुसरं आहे अमॉर्फस सॉलिड. अमॉर्फस सॉलिड मध्ये कोण येतं बाळांनो, इट इज ब्रेक इनटू इझिली, जे ब्रेक होऊ शकतात. मला एक सांगा, रबर माहिती, रबर सगळ्यांना, रबरला एक जास्त क्वांटिटीपेक्षा ट्रेच केलं तर रबर तुटू शकतं, तुटू शकतं. सॉलिड आहे बट तुटतं, बरोबर. पण काही गोष्टी, आता दगड आहे, दगड जे तुटू शकतो, वरून खाली पाडला तर नाही तुटू शकत. म्हणजे सॉलिडचे असे टाईप आहेत 2, एक आहे क्रिस्टलाइन सॉलिड, एक आहे अमॉर्फस सॉलिड. याचा डिफरन्स तुम्हाला बोर्ड पेपरला बऱ्याचदा विचारला जातो. लक्ष द्या, तुमच्या सॉलिडचे 2 टाइप्स ऑफ सॉलिड. फर्स्ट टाइप इज क्रिस्टलाइन सॉलिड, सेकंड टाइप इज अमॉर्फस सॉलिड. आंसर सुनना, फर्स्ट टाइप इज क्रिस्टलाइन सॉलिड, सेकंड टाइप इज अमॉर्फस सॉलिड. जर कुठे विचारलं ना, राइट द डिफरन्स बिटवीन सॉलिड्स,
तर दोन सॉलिड असतात, एक असतो क्रिस्टलाइन सॉलिड, एक असतो अमॉर्फस सॉलिड. कळलं इथपर्यंत? काही अडचणी? ओके. नाही. आता यांच्या आपल्याला प्रॉपर्टीज शिकायच्यात. काय शिकायच्यात? प्रॉपर्टी किंवा कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही त्याला म्हणतात. आता बघा, जे तुमचे क्रिस्टलाइन सॉलिड असतात ना बाळांनो, क्रिस्टलाइन सॉलिड, आता बघा इथं मी शॉर्टकट लिहिलंय थोडंसं, पण याला सांगतो. द क्रिस्टलाइन सॉलिड पार्टिकल्स आर अरेंज इन रेगुलर ऑर्डर्स. सर इतना बड़ा सेंटेंस बोल दिया, कुछ समझा ही नहीं. हम एक ही देख रहे हैं कितनी देर से, रेगुलर 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 क्या? तो देखो बेटा ध्यान से सुनना. क्रिस्टलाइन, फर्स्ट प्रॉपर्टी लिख के देता हूं मैं. क्रिस्टलाइन सॉलिड, क्रिस्टलाइन सॉलिड पार्टिकल, क्रिस्टलाइन सॉलिड पार्टिकल अरेंज, अरेंज म्हणजे दिलेले असणे, अरेंज इन रेगुलर, रेगुलर और पेरियॉडिक. ठीक आहे. बघा, जे क्रिस्टलाइन सॉलिडचे पार्टिकल्स असतात यांना अरेंज कसं केलेलं असतं? रेग्युलर पॅटर्न मध्ये अरेंज केलेलं असतं, कारण त्यांना एक स्पेसिफिक शेप असतो, ते इझिली ब्रेक होत नाहीत. ओके. त्यानंतर बघा, याचा सेकंड पॉइंट काय लिहिता येईल आपल्याला? जरा बघा बरं. अमॉर्फस मध्ये काय लिहिता येईल की द अमॉर्फस सॉलिड, बघा इकडे, अमॉर्फस सॉलिड पार्टिकल, अमॉर्फस सॉलिड पार्टिकल अरेंज्ड, अरेंज्ड इन रँडमली. कसे अरेंज केलेले असतात? रँडमली. कसे असतात? रँडमली, अस्तव्यस्त. आणि म्हणून त्यांच्यामध्ये बॉन्डिंग स्ट्रॉंग नाही होत, आणि म्हणून काच वरून खाली टाकली की तुटते. आलं तुमच्या लक्षात? काच जर आम्ही हातात धरली आणि दिली वरून खाली सोडून, तुटेल की नाही? काचच्या गोष्टी आपण, तुमच्या घरामध्ये मिरर आहे? कोणाचं घर असं आहे ज्याच्यात मिरर नाही? सर सगळ्याच्या घरात तर मिरर आहे. ठीक आहे. मिरर शिवाय काय आहे का सर? आम्ही 4 बारे तोंड बघतो तेव्हा घराच्या बाहेर निघतो. हे ना, टेन्शन नका घेऊ, मास्तर मी फुल मेकअप करून येते. लक्ष द्या, लक्ष द्या. बरं, आता बघा, अमॉर्फस सॉलिड आहे ना, अमॉर्फस सॉलिड बाळांनो, ह्या अमॉर्फस सॉलिड्स मध्ये पार्टिकल जे अरेंज असतात हे कसे असतात बाळांनो? रँडमली असतात. कसे असतात? रँडमली. तर तुमचा जो मिररची काच आहे, हे मिररच्या काच जर आपण वरून खाली टाकली तर मिरर तुटतो, बरोबर? कारण त्याचं कारण असं आहे बाळांनो, जो ग्लासची कॅटेगरी आहे ती कुणामध्ये येते बाळांनो? अमॉर्फस मध्ये येते. आणि ग्लासला खाली टाकल्याची पार्टिकल अरेंजली, रँडमली असल्यामुळे ती पटकन तुटते. आलं लक्षात? पण यांची पार्टिकल पटकन तुटत नाहीत, कारण यांची अरेंजमेंट कशी असते? रेग्युलर किंवा पेरियॉडिक. पेरियॉडिक म्हणजे सिक्वेन्सने. कशी बाळांनो? सिक्वेन्सने. पेरियॉडिक टेबल्स मध्ये केमिस्ट्रीच्या एलिमेंट कशी सिक्वेन्सने अरेंज केलेले आहेत? अकॉर्डिंग टू द ॲटॉमिक नंबर, है ना, किंवा अकॉर्डिंग टू द मासेस नंबर. केलेले आहे की नाही बाळांनो? केलेले आहेत. त्या पद्धतीनं यांची अरेंजमेंट असते. बरं, दुसरी गोष्ट, यांचा जो मेल्टिंग पॉइंट असतो तो कसा असतो बाळांनो? शार्प. कसा असतो? शार्प. शार्प मेल्टिंग पॉइंट असतो. म्हणजे यांचा मेल्टिंग पॉइंट बऱ्यापैकी जादा असतो. शार्पचा अर्थ काय होतो? बऱ्यापैकी जादा असणे. तर तुम्ही लिहू शकतात क्रिस्टलाइन सॉलिड हॅव, क्रिस्टलाइन सॉलिड हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. काय लिहू शकतो वाक्य दुसरं? क्रिस्टलाइन सॉलिड हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. ओके. आता याच्या अपोजिट लिहायचं इकडे, अमॉर्फस सॉलिड डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. समजे? अमॉर्फस सॉलिडला शार्प मेल्टिंग पॉइंट नसतो. मला एक सांगा, तुम्ही दोन वस्तू घेतल्या, एक क्रिस्टलाइन सॉलिड्स घेतलं आणि एक अमॉर्फस घेतलं, तर प्लास्टिक जर तुम्ही घेतलं तर पटकन कोणतं पेटेल रे? प्लास्टिक. सिंपलची गोष्ट आहे ना बाळांनो. तर त्याच्यामुळे त्यांचा मेल्टिंग पॉइंट खूप कमी असतो. दुसरी गोष्ट अजून एक खूप महत्त्वाची बाळांनो, ही क्रिस्टलाइन सॉलिड जे असतात ना, ही अनआयसोट्रॉपिक इन नेचर दाखवतात. कोणतं नेचर दाखवतात? अनआयसोट्रॉपिक इन नेचर. इथून खूप सारे एक्झाम्पल बघायला मिळतात बरं का. इथून खूप सारे एक्झाम्पल तुम्हाला इथून एमसीक्यू बघायला मिळतो. काय बघायला? तुमच्या एमसीक्यू बोर्ड पेपर मध्ये पण आणि सीईटीत सुद्धा कधी कधी तुम्हाला ह्या टॉपिक वरून क्रिस्टलाइन सॉलिड्स आर, खाली ऑप्शन असेल अनआयसोट्रॉपिक इन नेचर, आयसोट्रॉपिक इन नेचर, बोथ बोथ घेतलं नाही. ठीक आहे, असं काहीतरी असेल. ठीक आहे, ते क्वेश्चन आपण घेणारच आहे, तेव्हा तुम्हाला कळेलच. बट सांगायचा उद्देश की क्रिस्टलाइन सॉलिड कसे असतात तुमचे? अनआयसोट्रॉपिक इन नेचर. बरोबर बेटा? ओके. अमॉर्फस सॉलिड कसे असतात? आयसोट्रॉपिक इन नेचर. अमॉर्फस सॉलिड कसे असतात? आयसोट्रॉपिक इन नेचर. आणि तुमचे हे कसे असतात? क्रिस्टलाइन अनआयसोट्रॉपिक. हे कसे असतात? आयसोट्रॉपिक. डोक्यात ठेवा, इथं कन्फ्युजन होतं. अनआयसोट्रॉपिक कोण आणि आयसोट्रॉपिक कोण, यात लॉचा होतं बरं का थोडा. हा, हे केमिस्ट्री, केमिकल लॉच्या डोक्यात होणारच आहे, त्यामुळे टेन्शन घेऊच नका तुम्ही. बट सांगायचा उद्देश हा आहे बाळांनो की तुमचे क्रिस्टलाइन सॉलिड अनआयसोट्रॉपिक इन नेचर असतात, अमॉर्फस सॉलिड आयसोट्रॉपिक इन नेचर असतात. व्हेरी गुड. त्यानंतर बाळांनो, क्रिस्टलाइन सॉलिडची जी अरेंजमेंट असते ही असते लॉंग रेंज ऑर्डर. कशी असते बाळांनो? लॉंग रेंज ऑर्डर. हे जे पार्टिकल अरेंज असतात हे लॉंग रेंज ऑर्डर मध्ये अरेंज केलेले असतात. बट
तुमचे जे अमॉर्फस सॉलिड आहे यांची शॉर्ट रेंज ऑर्डर असते. कशी असते? शॉर्ट रेंज ऑर्डर. हे खूप जास्त मोठ्या साईजमध्ये पॅटर्नमध्ये नसतात. ठीक आहे. दुसरी गोष्ट बाळांनो, याचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. आईस सुद्धा आपला क्रिस्टलाइन सॉलिड आहे. NaCl तर सगळ्यांना माहितीच आहे. ठीक आहे. NaCl म्हणजे तुम्हाला माहितीच आहे सोडियम क्लोराइड्स म्हणजे मीठ आहे ना, मीठ असतं. ओके, ते क्रिस्टलाइन सॉलिड्समध्ये येतं. हे दोन एक्झाम्पल. आणि तुमच्या अमॉर्फस सॉलिडमध्ये कोण कोण येतं? ग्लास, रबर अँड प्लास्टिक. हे सगळे कोण आहेत? तुमचे अमॉर्फस सॉलिड आहेत. लक्षात ठेवा. आता हे लक्षात ठेवा, क्रिस्टलाइन सॉलिडचे खूप जादा एक्झाम्पल होऊ शकतात, बट अमॉर्फस सॉलिडचे स्पेसिफिक एक्झाम्पल आहेत. आणि म्हणून डोक्यात ठेवा बाळांनो की अमॉर्फस सॉलिडचे हे 3 एक्झाम्पल लक्षात ठेवा. एक्झाम्पलवरून जरी क्वेश्चन आला तर हे तिघ दिसले का कोणाचे? अमॉर्फसचे. आणि दुसरं कोणी दिसलं का कोणाचं? बिंदास. हा, हे डोक्यात ठेवा. ठीक आहे, समजलं व्यवस्थित? तर सॉलिडचे 2 टाइप, अमॉर्फस सॉलिड, क्रिस्टलाइन सॉलिड. फास्ट चलो. अमॉर्फस सॉलिड, क्रिस्टलाइन सॉलिड, राइट? ओके. फर्स्ट पॉइंट, यांचे जे पार्टिकल अरेंज इन पार्टिकल क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये अरेंज इन पार्टिकल रेग्युलर पॅटर्न्स, तिकडे अरेंज इन पार्टिकल रॅन्डमली. त्यानंतर इकडे बाळांनो हॅव द शार्प मेल्टिंग पॉइंट, तिकडे डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. त्यानंतर इकडे बाळांनो अनआयसोट्रॉपिक इन नेचर, तिकडे आयसोट्रॉपिक इन नेचर. त्यानंतर हे particle arranged in the long range order, particle arranged in the short range order. Example ice, NaCl. Example rubber, plastic आणि glass. समजलं? इथून 2 मार्कासाठी प्रश्न येतो. काय टेन्शन या 2 क्लासिफिकेशन मध्ये तुम्हाला नाही. चला पुढे. ओके, आता ह्या 2 टॉपिक्स नंतर तुम्हाला हा सुंदरसा एक टॉपिक दिलेला आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. त्या टॉपिक्स मध्ये काय विचारले बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम. आता हे आयसोमॉर्फिझम म्हणजे एक्झॅक्टली काय हे आपण समजून घेणार आहोत. आणि त्यानंतर पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत. समजले इथपर्यंत? ओके. आता बघा, जसं तुम्ही त्या दोघांचा डिफरन्स बघितला ना, कोणत्या दोघांचा? त्या दोघांचा पाठीमागच्या क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड. त्या दोघांचा म्हणलं की वर्गातले 2 बेंचवरले पोट्टे किंवा पोट्ट्यांना काय विचार करीत जाऊ. त्या दोघांचा म्हटलं की काय म्हणायचं? यांचा सर याच्याबद्दल बोलतायत, सर यांच्या दोघांबद्दल बोलतायत, दुसऱ्या दोघांबद्दल नाही बोलत ना. ते 12वी पोरं खूप डेंजर असतात. ठीक आहे बाळांना, तुम्हाला अभ्यास करायचा आणि खूप पुढे जायचंय जीवनात. लक्षात ठेवा. आणि तुमचा हा फर्स्ट डेज आहे, तर फर्स्ट डेला मी तुम्हाला सांगेन तुम्ही खरोखर एवढी खूप चांगली मेहनत करा तुमच्या आयुष्यात. आता मी तुम्हाला सांगतो, अजून मी तुमच्या हातामध्ये 16 महिने आहेत सीटी एक्झामला आणि बोर्ड एक्झामला कंप्लीट 12 महिने आहेत. शुद्ध मराठीत सांगितलं म्हणजे कंप्लीट 1 वर्ष आहे. तुम्ही हा अभ्यास 3 वेळेस करू शकतात एका वर्षात. किती वेळेस? 3 वेळेस करू शकतात. त्याच्यामुळे अभ्यास करा आणि लक्ष द्या इकडे. बर, अमॉर्फस सॉलिड. आता आयसोमॉर्फिझम बघा, ते अमॉर्फस संपला. आता कोण लागलं तुमचं? आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम. आता आयसोमॉर्फिझम म्हणजे काय जरा बघा. आयसोमॉर्फिझम म्हणजे 2 और मोर, 2 किंवा त्यापेक्षा जास्त. आता काय? सबस्टन्स, 2 किंवा त्यापेक्षा जास्त सबस्टन्स हॅव्हिंग, असणे, the same crystal structures are said to be isomorphism. आता एकदम सोप्या भाषेत सांगतो, आयसोमॉर्फिझम म्हणजे काय. बाळांनो 2 सबस्टन्स हे वेगळे आहेत, बट दोघांचं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर सारखं आहे. 2 किंवा त्यापेक्षा जास्त कंपाऊंड वेगळे आहेत, बट त्यांचं स्ट्रक्चर सारखं असणार आहे. ते सगळे कोणाच्या कॅटेगरीमध्ये येणार आहेत? आयसोमॉर्फिझम. कुठे येणार बाळांनो? आयसोमॉर्फिझम. आता एक्झाम्पल इथं तुम्हाला सुंदरचं एक्झाम्पल दिले, NaF आणि MgO. काय एक्झाम्पल दिले? NaF आणि MgO. इकडे बघा, हा NaF आहे आणि हा तुमचा MgO आहे. लक्ष द्या. आता सर हे दोघं सारखे कसे? कारण तुमचा टॉपिक काय सांगतो? आयसोमॉर्फिझम म्हणजे काय? 2 और मोर सबस्टन्स हॅव्हिंग सेम क्रिस्टलाइन स्ट्रक्चर्स. ह्या दोघांचं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर सारखं असतं असं सर म्हणतायत. आम्हाला तर अजून कळलेलं नाहीये ते सारखं कसं असतं. आता इकडे लक्ष द्या बाळांनो. बाळांनो यांचं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर सारखं असतं म्हणजे काय बाळांनो? बघा, ह्या दोघांचा रेशो सारखा आहे. काय सारखं आहे? रेशो. हे वेगळे एक्झाम्पल आहेत बघा इकडे. आता तुमचा Na किती वेळेस दिलाय कंपाऊंड मध्ये? एकदाच, इथे आला 1. F किती वेळेस दिलाय बाळांनो त्याच्यासोबत? एकदाच, इथे आला. तुमचा Mg किती वेळेस दिलाय? हे बघा, हे कंपाऊंडला म्हणतात सोडियम फ्लोराइड, या कंपाऊंडला म्हणतात मॅग्नेशियम ऑक्साइड. तो मॅग्नेशियमचा Mg किती वेळेस दिलाय? एकदा. ऑक्सिजन किती वेळेस दिलाय? एकदा. आता बघा बरं, याचाही रेशो 1:1 आहे, याचाही रेशो 1:1 आहे. याचा अर्थ दोघांचं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर सेम आहे. काय बाळांनो? सेम आहे. रेशोवरून ओळखलं जातं. आता तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल तर 2 मिनिटांसाठी माझ्याकडे लक्ष द्या. आता इकडे बघा, मी अजून एक एक्झाम्पल घेतलं नवीन. आता इकडे बघा, मी खूप डिटेल्स मध्ये सिलेबस घेणार आहे. तुम्हाला नाही कळलं मला विचारा. तुमच्या पुस्तकातला एक एक वर्ड्स
मी तुम्हाला शिकवायला तयार आहे, पण तुमची करण्याची तयारी पाहिजे. ठीक आहे. बर, आता एक लक्ष द्या. आता बघा, हा घेतलेला आहे मी NaF एक्झाम्पल घेतले आणि याच्या स्पिअरला, याच्या जोडीला दुसरा क्रिस्टलाइन स्ट्रक्चर दिलेला आहे मी CaF2. 2 मिनिटांसाठी लक्ष द्या. आता बघा, Na रेशो काय आहे? सोडियम कंपाऊंड मध्ये 1 वेळेस आहे, फ्लोरीन 1 वेळेस आहे. या कंपाऊंडचा रेशो काय झाला? 1:1. आता इकडच्या कंपाऊंड मध्ये कॅल्शियम म्हणजे Ca म्हणजे कॅल्शियम. कॅल्शियम किती वेळेस आहे बाळांनो? एकदाच आहे. बट फ्लोरीन किती वेळेस आहे बाळांनो? 2दा. बरोबर. तर याचं हे कंपाऊंडचा रेशो आहे, याचा हा कंपाऊंडचा रेशो आहे. दोघांचा रेशो सारखा आहे का रे बाळांनो? नाही. नो. याचा अर्थ ह्या दोघांचे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर सारखे नसणार. याचा अर्थ हे दोघं आयसोमॉर्फिझमचे एक्झाम्पल नाहीत. कळलं? ओके. मग ज्यांचा रेशो सारखा असतो ते तुमचे कुणाचे एक्झाम्पल आहेत? आयसोमॉर्फिझमचे. आणि आयसोमॉर्फिझम म्हणजे काय बाळांनो? बघा, 2 or more substance having same crystalline structures. 2 किंवा त्यापेक्षा जास्त स्ट्रक्चरचं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर सारखं असणं, त्यांचा रेशो सारखा असणे, त्यालाच आपण म्हणतो आयसोमॉर्फिझम. काय म्हणतो? आयसोमॉर्फिझम. हे 2 एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेले आहेत. खाली एक अजून एक्झाम्पल मी सेकंड नंबरचं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. या सेकंड नंबर एक्झाम्पल बद्दल आपण थोडी डिस्कस करूयात. NaNO3 आणि CaCO3. आता बघा, एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे NaNO3 आणि दुसरं एक्झाम्पल काय दिले बाळा? त्याच्या पियरला, सॉरी ऑर नाही, त्याच्या सोबत दिलेलं आहे अँड CaCO3 असं एक्झाम्पल दिलेलं आहे बाळांनो. आणि हे एक्झाम्पल कोणाच दिलेलं आहे? आयसोमॉर्फिझमचं. कोणाच दिलेलं आहे? इकडे लक्ष द्या. आयसोमॉर्फिझम. काय दिलेलं आहे बाळांनो? आयसोमॉर्फिझमचं एक्झाम्पल दिलेलं आहे. तुम्हाला माहिती या दोघांचं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर कसं असणार आहे? सेम. व्हेरी गुड. किती हुशार आहेत राव तुम्ही राव. काय शिकायचीच गरज नाही असे लेकरं आहेत यार. खूपच भारी आहेत तुम्ही. तुम्ही खूप सॉलिड आहेत यार. तुम्ही खूप हुशार आहेत. शिकायचीच गरज नाही यार. सगळं कळतं यार तुम्हाला, आहे ना? व्हेरी गुड. हे एक्झाम्पल आहे. यांचे जे स्ट्रक्चर असणार आहे, म्हणजे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर जे असणार आहे ते कसं असणार बाळांनो? क्रिस्टलाइन स्ट्रक्चर्स आर सेम. तर तुम्हाला माहिती आहे आयसोमॉर्फिझमचा जो पण एक्झाम्पल असेल त्याचं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर्स काय असणार आहे बाळांनो? सेम. कसं असणार आहे? सेम. व्हेरी गुड. इथं चेक करूया सेम आहे का नाही. तुम्हाला आयडिया यावी म्हणून मी एक्झाम्पल घेऊन चेक करतोय 4-4 वेळेस. तुम्हाला पेअरिंग ओळखता आली पाहिजे की आयसोमॉर्फिझमची स्पेअरिंग कोणती एक्झॅक्टली. जर क्वेश्चन आला तर इकडे बघा, उद्या क्वेश्चन पण करणार आहेत. आता हा सोडियम Na म्हणजे कोण असतो? सोडियम. किती वेळेस दिला बघा कंपाऊंड मध्ये? एकदा. कॅपिटल N म्हणजे कोण असतो माहिती? तुमचा नायट्रोजन. कोण असतो? नायट्रोजन. किती वेळेस दिलाय कंपाऊंड मध्ये? एकदा. त्यानंतर तुमचा O म्हणजेच असतो ऑक्सिजन. किती वेळेस दिलाय बाळा? 3दा. या कंपाऊंडचा हा रेशो आहे. समजलं? ओके. पुढच्या कंपाऊंडकडे करा. Ca म्हणजे कॅल्शियम. काय बाळांनो? कॅल्शियम. किती वेळेस दिलाय कंपाऊंड मध्ये? एकदा रे. किती वेळेस? एकदा. ओके. हा कोण आहे? C म्हणजे कार्बन. काय असतो? C म्हणजे कार्बन. फक्त C म्हणजे कार्बन. मग कार्बन C दिलेला आहे, तो बी किती वेळेस आहे? एकदा. त्यानंतर पुढे O म्हणजे ऑक्सिजन. किती वेळेस दिला बेटा? 3दा. आता याचा रेशो आणि याचा रेशो चेक करा बरं बाळांनो कसा आहे? सेम. आणि सेम रेशो असला रे असला की एक्झाम्पल कोणतं असणार? आयसोमॉर्फिझम. त्यानंतर त्यांचा क्रिस्टलाइन स्ट्रक्चर कसं असणार? सेम. कळलं एक्झाम्पल? तर आयसोमॉर्फिझम म्हणजे काय? खूप विशेष आहे का? अर्ध्या पोरांना आयसोमॉर्फिझम म्हणजे काय ही शेवटपर्यंत कळत नाही. 11-12वी होतं. आयसोमॉर्फिझम म्हणजेच क्रिस्टलाइन स्ट्रक्चरचा रेशो सेम असणे किंवा त्या 2 कंपाऊंड्स किंवा 2 वेगवेगळ्या एक्झाम्पलचे 2 वेगवेगळ्या किंवा डिफरंट एक्झाम्पलचा रेशो सारखा असणे. याचा अर्थ त्या 2 एक्झाम्पलचा जो क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असणार ते कसं असणार आहे? सेम. कसं असणार आहे बाळा? सेम असणार आहे. आणि म्हणून ते आयसोमॉर्फिझम असतात. कोण असतात बाळांनो? आयसोमॉर्फिझम. कळलं बाळा? काही टेन्शन आहे कोणाला आयसोमॉर्फिझम? नाही. आता एक डोक्यात ठेवा, आयसोमॉर्फिझम मध्ये एक्झाम्पल कंपाऊंड सबस्टन्स वेगवेगळे होते बट त्यांचा रेशो सारखा होता. बघा, एक्झाम्पल वेगळे होते, है ना? एक्झाम्पल वेगळे होते बट त्यांचा रेशो सारखा होता, म्हणजेच ते आयसोमॉर्फिझम. कोण? आयसोमॉर्फिझम. आता पॉलीमॉर्फिझम कडे चला. पॉलीमॉर्फिझम मध्ये आता बघा, पॉलीमॉर्फिझम मध्ये सबस्टन्स एक असणार आहे. परत एकदा ऐका बरं का, तुमच्या आयसोमॉर्फिझम मध्ये सबस्टन्सच वेगळा होता बट त्यांचा रेशो सारखा असल्यामुळे त्यांचं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर सारखं होतं आणि म्हणून त्याला आपण आयसोमॉर्फिझम म्हणायचो. काय म्हणायचो? आयसोमॉर्फिझम. बरोबर बाळा? ओके. बट आता कन्सेप्ट बदलली आहे. पॉलीमॉर्फिझम म्हणजे काय? सबस्टन्स एक असणार. सबस्टन्स किती? एक सबस्टन्स. एक सबस्टन्स पण त्याचे खूप सारे टाईप.
किंवा त्याचे खूप सारे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर्स. परत एकदा आहे का, सबस्टन्स एक बट त्याचे खूप सारे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर्स. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही 10th किंवा 11th मध्ये शिकलेला आहात, कार्बन नाव ऐकले, कार्बन. कार्बनचे 3 अलोट्रॉप्स आहेत, आहे की नाही 3 अलोट्रॉप्स. म्हणजे सबस्टन्स बघा एकच आहे, कोण सबस्टन्स आहे, कार्बन. बट त्याचे क्रिस्टलाइन फॉर्म किती आहेत, 3 आहेत. कोणते 3 आहेत सर, आम्हाला शिकवले, डायमंड, ग्राफाइट, फ्लोरिन्स, ज्याला बकी मिनिस्टर सुद्धा म्हणतात. बरोबर, तुमच्या 11 मध्ये कार्बन नॅनोट्यूब सुद्धा दिले, ग्राफाइन सुद्धा दिले, बट ते तुमच्या ग्राफाइटचेच पार्ट आहेत, एक पार्ट आहे. ठीक आहे, ते घ्यायची गरज नाही. महत्वाचे कार्बनचे 3च अलोट्रॉप असतात बाळांनो. एक असतो तुमचा डायमंड, दुसरा असतो ग्राफाइट आणि तिसरा असतो फ्लोरिन्स. कोण असतो, फ्लोरिन्स. म्हणजेच बघा सबस्टन्स एक हे बाबड्या. सरांनी परत एकदा सांगा, सर काय सांगतायत ते एकदा परत एकदा बारकाईने ऐकत चला. थोडे कान माझ्याकडे चांगले ठेवा तुमचे, आहे ना, कान इकडे तिकडे ठेवू नका. ठीक आहे, हरणा कोण वाजते, कोण येतंय जातंय, आहे ना, कोण काय करते, कुठून काय अजून आवाज येतोय का, इकडे काही लक्ष देऊ नका बाळांनो. लक्ष सरांकडे द्या, म्हणजे तुम्हाला हे 12वीचं केमिस्ट्री चांगलं कळेल आणि मग तुमचा अभ्यासात मन लागेल. सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला अभ्यासात मन लावून घ्यायचंय. ठीक आहे, बर आता लक्ष द्या. बघा इकडे बाळांनो, पॉलिमॉर्फिझम मध्ये 1 सबस्टन्स असणार आहे. किती सबस्टन्स असणार आहे बाळा, एकच सबस्टन्स असणार आहे. डेफिनेशन समजून सांगतो, काळजी करू नका. बट सबस्टन्स किती असणार आहे, एक सबस्टन्स, बट त्याचे खूप सारे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर्स, खूप सारे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर्स. आलं लक्षात. जसे एक्झाम्पल मी दिलं होतं तुम्हाला, एकच सबस्टन्स असणार आहे कार्बन बाळांनो, बट त्याचे अलोट्रॉप्स किती असतात, डायमंड, अजून ग्राफाइट आणि फ्लोरिन्स. फ्लोरिन्स कळलं बाळा. ओके, आता बघा बरोबरती काय सांगितलं सरांनी, बघा अ सिंगल सबस्टन्स आला की नाही. तिकडे काय होतं, 2 or more substance having the same crystalline structures. बट आता इथे कसं आलंय, अ सिंगल सबस्टन्स, है ना, अ सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन द 2 or more फॉर्म. सबस्टन्स एक असणार आहे, पण किती स्ट्रक्चर फॉर्म करू शकतो, 2 किंवा 2 पेक्षा जास्त. बरोबर बाळांनो, ऑर क्रिस्टलाइन स्ट्रक्चर्स. आपण म्हणू शकतो अ सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट द 2 or more क्रिस्टलाइन स्ट्रक्चर्स. सिंपल, बरोबर. ओके, त्याला काय म्हणायचं, इज सेड टू बी द पॉलिमॉर्फिझम. काय म्हणणार बाळांनो त्याला आपण, पॉलिमॉर्फिझम. आणि इकडे बघा, पॉलिमॉर्फस सबस्टन्स आर फॉर्मड अंडर डिफरंट कंडिशन. बट जे पॉलिमॉर्फिझम सबस्टन्स असतात वेगळ्या कंडिशनला तयार होत असतात, सेम कंडिशनला तयार होत नाही, ते वेगळ्या कंडिशनला तयार होतात. समजलं इथपर्यंत. ओके, आणि पॉलिमॉर्फिझम अकॉर्डिंग इन द एलिमेंट्स इज कॉल्ड ॲज अलोट्रॉप्स. आता जो एक सबस्टन्स तुमचा पॉलिमॉर्फिझम तयार करेल त्याला काय म्हणतो, त्या सबस्टन्सचे अलोट्रॉप्स. आणि मग तुम्ही काय म्हणता, कार्बनचे 3 अलोट्रॉप्स असतात. काय शिकलं तुम्ही आतापर्यंत, कार्बनचे 3 अलोट्रॉप असतात. कोणते 3 असतात रे बाळा, डायमंड, ग्राफाइट अँड फ्लोरिन्स. काही डाऊट आहे कोणाला इथपर्यंत, इथपर्यंत सॉलिड स्टेट समजलंय. ओके, आता पुढचा पार्ट आहे तुमच्या सॉलिड स्टेट जो आहे त्याचं क्लास. आता बघा, हे आपण आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम बघितलं. आता तुमच्या अमॉर्फस सॉलिडचे टाईप पडत नाहीत, बट क्रिस्टलाइन सॉलिडचे खूप सारे टाईप पडतात, कारण तुमच्या क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये खूप सारे एक्झाम्पल येतात. मग त्यांचं पण क्लासिफिकेशन वेगळं केलेलं आहे. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये जर बघितलं बाळांनो, तर क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड हा जो पार्ट आहे याचा पहिला आपल्याला सांगता येईल, याच्यामध्ये आयोनिक सॉलिड असतो. जे आयोनिक सॉलिड असतात ते ब्रिटल, उद्या डिटेलमध्ये शिकवणार आहे, आज फक्त एक्झाम्पल सांगणार आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमचा कोऑर्डिनेटवर सॉलिड असतो जे हार्ड असतात. त्याच्यानंतर तुमचा आपला मॉलिक्युलर सॉलिड असतो. ठीक आहे, आणि त्यानंतर मेटॅलिक सॉलिड. हे 4 टाइप्स तुमचे कशाचे आहेत रे बाळांनो, क्रिस्टलाइन सॉलिडचे. यांना आपण उद्या डिटेल्स मध्ये शिकणार आहोत. बरोबर. ओके, तर तुमच्या सॉलिड स्टेटचं हे होतं पहिलं लेक्चर्स. ठीक आहे, तुम्हाला समजलं व्यवस्थित. आता तुम्हाला यातलं जे जे राईट डाऊन करायचंय, माझं लेक्चर रेकॉर्डिंग्स बंद झालं की तुम्ही ते काय करायचं, राईट डाऊन लगेच करून घ्या. सुरुवात लगेच करा, जेणेकरून तुमचे कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होतील. लाईक वॉटर, पाण्यासारखे एकदम क्लिअर होतील. ठीक आहे कन्सेप्ट, आणि तेवढे पाण्यासारखे सुंदर तुमचे कन्सेप्ट क्लिअर करा केमिस्ट्रीचे. हा समजलं. मग आपण तुमचे डाऊट वगैरे घेऊयात. ठीक आहे, ओके. राहिलेला पार्ट उद्याच्या लेक्चर्स मध्ये आपण बघणार आहोत. ठीक, ओके मॅडम क्लोज करा.